चिअर्स. भाऊ आपल्या वेळेला हे सगळं असं नव्हतं ना. हे बघा, हे असं बोलून ना तुम्ही तुमचं वय ना वाढवून टाकता. एन्जॉय करा, न्यू इयर आहे. हा हो की नाही भाऊ? करेक्ट आहे काकू. मग काय काय करेक्ट आहे? हा? एज अरे असं नव्हतं म्हणजे याच्यापेक्षा जास्त असायचं असं सांगतोय मी. असं असं होतं का ते? ओके ओके. लक्ष्मण, हम्म. पण आज शिवा असती तर मजा आली असती. कीर्ती, मला नाही वाटत काही होईल. आई, तू असं बोलून कसं चालेल? आणि तू जर असं बोललीस तर आशूची काळजी कोण करणार आहे या घरात? अगं, आशूने स्पष्ट नकार दिला आणि तिकडे नेहाने. मी जाऊन बोलते आशूशी. नाही नाही, नको नको. आत्ता विचारलं तर चिडेल तो. नको. मला एक कळत नाहीये, नेहाने का नकार दिला असेल? काकू, ए ताई, या ना तुम्ही पण. तुमचं काय चाललंय तिकडे? हा वहिनी या ना, सगळे एकत्र बसू ना. हो आलो जरा फोटो काढतो आणि येतो. तसे 12 कुठे वाजलेत अजून. भाऊ पण खरंच हा, शिवाला खूप मिस करते मी. शिवा नाही ना तर सगळं कसं सुनं सुनं वाटतंय ना. ती आता असती ना इथे तर तिने एवढी मजा केली असती ना. हो. भाई स्पीकर चालू आहे ना. कोल्ड्रिंक्स पण तयार आणि ती बिर्याणी खायला मांजा पण तयार अरे मांजा, तू काय करते इथे? जे तू करतीये पार्टी. अरे वा मांजा, मोस्ट वेलकम. अरे भाई कसं वा? मस्त मस्त. पण मी काय म्हणते, आशू सोबत तू. अरे तो आलाय का इथे? नाही आलाय ना. पण भाई मी आलोय, आपण मजा करूया. आमचा मित्र. मी काय म्हणते, आशू इथे. परत ते हे बघ, तुझं खरं प्रेम आहे ना म्हणून तुला सारखं आशू 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 आठवतंय. पण त्याला पडली आहे त्याची काही. भावांनो, तुम्हाला सांगतो मी, मला माहिती तिथे काय चालू असणार आहे. त्यामुळे तो कोणती पार्टी मिस करतो त्याला माहित नाही. भाई एक नंबर. एक मिनिट 12 वाजायला आले. ए थांबा, चला टाइम झालाय. लक्ष द्या सगळ्यांनी. 10 7, ताई लक्ष दे. 6 5 4 3 2 हॅपी न्यू इयर. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. बाद में ना कहना कुछ भी, पहले ही दे दूं वार्निंग. पार्टी चलेगी till 6 in the morning. ऐका ना, मी काय बोलते ऐका. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. मला विश करायचंय. कोणाला? भाऊंना. चल झुट्टी. भाऊंना नाही, आशूला. भाई पण आशू मूर्ख आहे ना. ए भांजा, काय मांजा मी का खोटं बोलतो? भाई बरोबर बोलतो. हे बरोबर बोलते, हे बरोबर. देईन ठेवून सेफनी. अरे त्यांना काय ओरडते? हे बघ, त्यांच्यावर ओरडून सत्य बदलणार नाही. आशू मूर्ख आहे तर आहे. अरे भाई, आपल्या शिवाला बघून गुंड थरथर कापतात आणि ही शिवा त्या मूर्ख आशूसाठी लाजते. त्याला काही पडली? अरे तो मूर्ख आहे भाई, गॅरंटी मी सिद्ध करू शकतो. माहितीये, मी अख्ख्या जगाला सांगू शकतो, सगळ्यांना सांगू. आशू मूर्ख आहे. मागे मांजा वरती काय अति होतंय आता हे. नाही अति होत. सावकाश. मांजा अजिबात अति होत नाही भाई. काय आहे, शिवाने जर मैत्रीत कोणावर जीव लावला ना तर ते आयुष्यभरासाठी साथ देते. पण इकडे तर शिवाने प्रेम केलंय भाई, प्रेम. त्याला कळत कशाला नाही. उत्तर तू आधी उत्तर कळेल, त्याला कळेल, सगळं काही कळेल. मागच्या वर्षात नाही कळलं तेव्हा तो जरा येडा होता. म्हणजे
आता तो शहाणा झाला असेल ना नवीन वर्षात, त्याला कळेल काय वाईट काय ए शिवा, हॅपी न्यू इयर. ऐकू येत नाहीये मला काही. अगे तुझ्याकडे नेटवर्क नसेल. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर वहिनी. हाय. तुला खूप मिस करतोय ग. हो मी पण सगळ्यांना खूप मिस करते. मी बोलते हॅपी न्यू इयर. संपदा ऐक ना, मला सगळ्यांना विश करायचंय. सगळ्यांना ना. हो आम्ही सगळे नाहीये. थांब मी करूयात आपण विश. जरा थांब तू अशी. दमो हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू हॅपी न्यू इयर आशू. हॅपी न्यू इयर शिवा. भाई हॅपी न्यू इयर बाबा. हे बघ मी काय शिकलोय बघ. तू तिकडे काय करतोय? काय म्हणजे पार्टी करतो भाई मी आता शिवाच्या पार्टीत आहे. अरे हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर गाईज. संपदा मला सीताईंना विश करायचंय. त्या कुठे आहेत? ए भाई चला चला चला. हा चल चल चल. काकू शिवा. हॅपी न्यू इयर सीताई. कीर्तीताई हॅपी न्यू इयर. आई हॅपी न्यू इयर. ठीक आहे जाऊ दे. मला सांगा काय चाललंय. मामा का नाही सांगितलं यार तुम्ही सगळे भेटलात तर. अगं नाही अगं, 31st आहे, न्यू इयर आहे. ह्या वेळेला तू घरीच राहा, तेच बरोबर आहे. घरच्यांसोबत राहा. आशू बघतोयस ना, आपल्या घरची लोक आता तिचे जास्त झालेत. ती घराबाहेर गेली आहे पण पूर्णपणे गेलेली नाही आज. आणि यावर तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करावी लागणार आहे तुला. शिवासाठी एक खणखणीत ऑप्शन शोधावं लागणार आहे तुला. अपनी भैंस चराए. आज की रात है, कल से वही से अपे हैं. जी भर के नाच लो ना, घर वाले ना मापे हैं. क्लब पे अपना राज है, डरने की क्या बात है. ये तो बस शुरुआत है, ये तो बस शुरुआत है. दिव्या इकडे कुठे निघालीस. कुठे निघालीस, का निघालीस, कोणाबरोबर निघालीस, ही प्रश्नपत्रिका सोडवून ना कंटाळा आलाय मला. तरी पण उत्तरं द्यावीच लागतील ना. अरे आई काम आहे मला म्हणून चालली. कसलं काम. काय ग. रात्री कधी आलीस तू. 1 वाजला आम्हाला. अगं मग आता एवढ्या लवकर का उठली. झोपायचं होतं ना थोडा वेळ. नाही ग, झालीये माझी आई झोप. काय ग पुढे चालली. तूच राहिली होतीस विचारायची. अगं मी फक्त विचारलं, सांगायला काय प्रॉब्लेम आहे. अगं मी लहान आहे का विचारायला आता. अरे पण मी तू तर काही बोलूच नको. तू रात्रभर पार्टी केलेली चालते आणि मी दिवसा बाहेर जाऊ शकत नाही. मी काळजीपोटी बोलली. नकोय तुझी काळजी. तुझी काळजी तू तुझ्याकडेच ठेव. बरं तू शांत हो, तू जा, काही प्रॉब्लेम नाही, नीट जा, फक्त तुझा फोन चालू ठेव एवढंच. काळजी घे. शिवानी तुला हिची एवढी काळजी का वाटते ग. आईला यातलं काही कळायला नको, नाहीतर तिला खूप मोठा धक्का बसेल. शिवानी काही नाही ग आई, आता तू बघतेस ना बाहेर कसं चाललंय सगळं. हो बाई, ते पेपरात पण कसल्या भयानक बातम्या येत असतात ग. म्हणूनच खरं सांगू का, मला ना तुझी अजिबात काळजी वाटत नाही. मला माहितीये तू सगळं सांभाळून घेशील. ह्या मुलीचं मला एक टेन्शन येतं.
पुढचं कसं होणार आहे कुणास ठाऊक. आई तिचं सगळं व्यवस्थित होणार. आता चंदन पण चांगल्या मार्गाला लागलाय, काम करतोय बघ, हिचा संसार पण नीट होईल. होऊ दे बाई एकदाच सगळं नीट. आई येते का मी? नेहा आई प्लीज, आज माझं खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, मला हा विषय नको. अगं एकदा काय ते सांग ना. मी सांगितलं तुला. अगं पण अडचण काय आहे? आशू एवढा चांगला मुलगा आहे. आई मला आशूशी लग्न नाही करायचंय. अगं पण कधी ना कधी लग्न करायचंच आहे ना. असं किती दिवस पळ काढणार आहेस तू? हे बघ, माझी झालेली फरफट तू बघितली आहेस. तुझ्या वडिलांची गोष्ट वेगळी आहे का, पण एकत्र कुटुंब असतं तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. आशूच्या घरी तुला आईसारखी सासू मिळेल आणि तिलाही तू पसंत आहेस. आई इनफ, सासू सासरे भास्कर. अगं पण तुलाच माणसं आवडतात ना एकत्र असलेली. हा, म्हणून काय याचं कनेक्शन तू डायरेक्ट लग्नाशी लावणार आहेस का? आणि आई तुम्हीच सगळं ठरवताय. माझं आणि आशूचंही काहीतरी मत असेल ना, काय इतकं फोर्स करताय? कारण तुला आत्ता कळत नसलं तरी मी तुला लिहून देते. याहून चांगला नवरा आणि सासर तुला पुढे मिळणार नाही. आणि तू हे विसरू नकोस की पत्रिकेनुसार जास्त वेळ नाही आपल्याकडे. नंतर बराच वेळ वाट बघत बसावी लागेल. मग बघेन, माझं मी बघेन. हा नेहा, बाईचं आयुष्य एवढं सोपं नाहीये ग. आणि हातातली एवढी चांगली संधी का गमवायची आहे तुला? आई ऐक, शिवा आणि आशूचं भांडण झालंय फक्त, आणि म्हणून काय लगेच तो दुसरं लग्न करेल असं नाहीये. आता चिडलाय ग तो तिच्यावर, आणि नंतर त्याला तिच्याबद्दल वाटत राहिलं तर, आणि लग्नानंतर पण वाटत राहिलं तर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई, शिवा वाईट मुलगी नाहीये. हे बघ, तिच्याबद्दल मला काही सांगू नकोस. सीताला ती अजिबात आवडत नाही आणि मी सीताला चांगलंच ओळखते. तिनं एकदा ठरवलं तर ठरवलं. त्यामुळे त्या घरातून शिवाचा विषय संपलाय आणि आशूचं लग्न तर होणारच आहे. आता एवढी चांगली संधी कमवायची का गमवायची हे तुझं तू ठरव. बाय. कसं होणार या पोरीचं? सीता, तू खूपच मनावर घेतलंयस. अगं असं नाही, पण आता ठरलंय ना, मग काही गोष्टी वेळेत झालेल्याच बऱ्या असतात. आणि तोच वेळ वाया जाऊ नये म्हणून मी गुरुजींना बोलवलंय. पण सॉरी मावशी, तुझी जरा जास्तच गडबड झाली असेल ना? अगं गडबड कसली, फक्त नेहाची पत्रिका घेऊनच तर यायचं होतं मला. हा, दोघांची पत्रिका जुळत आहेत. अरे वा. अरे वा, म्हणजे प्रश्नच मिटला. प्रश्न आहे, काय झालं गुरुजी? पत्रिका जरी जुळत असली तरी लग्न मुलीचं याच महिन्यात व्हायला हवंय, नंतर काळयोग नाहीये. हो, खरं तर ह्याची कल्पना आहे मला. ठीक आहे गुरुजी, लग्न याच महिन्यात होईल. वा, येऊ मी? दक्षिणा. हा गुरुजी, दक्षिणा. जरा जास्तच वाटतायत. माझ्या भावाच्या आनंदापेक्षा महत्वाचं मला काहीही नाहीये. वा, बर, येऊ मी? हो या. आणि मुहूर्ताच्या तारखा कळवा. हो हो, तारखा काढतो मी आणि सांगतो तुम्हाला. येतो, नमस्कार. ह्या भावा बहिणीच्या नात्याला नजर लागू नये कोणाची. चला मग, आता दुसरी कोणतीच अडचण उरली नाहीये. असं कसं म्हणतेस तू? अगं नेहा आणि आशू लग्नाला तयार नसतील तर लग्न कोणाचं लावणार आपण? नेहा तर म्हणत होती की आशू आणि शिवाचं मोठं भांडण झालंय फक्त. आशूला कदाचित अजूनही शिवाबद्दल. नाही मावशी, मला नाही वाटत आता आशू आणि शिवामध्ये काही नातं उरलंय. आणि असं असतं तर आशूने सह्या केल्या असते का डिवोर्स पेपर्सवर? शिवाय नेहा आणि आशू दिवसभर एकत्र असतात, त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. अगं तेच तर,
नेहा म्हणते की त्यांच्यात फक्त चांगली मैत्री आहे, प्रेम नाहीये. सुजाता, हे बघ मावशी, कसं आहे ना, ते त्या मैत्रीला त्या दृष्टीने बघत नाहीयेत म्हणून. अगं पण नेहा म्हणते त्यात तथ्य असेल तर कदाचित आशूला अजूनही सुजाता, शिवाबद्दल. मी समजू शकते तुझी काळजी, पण खरंच असं काही नाहीये. मी आशूला लग्नासाठी नक्की तयार करेन बघ. तू फक्त नेहाशी बोल. अगं पण नेहा माझं ऐकतच नाही. मावशी ऐक ना, हे बघ, मी बोलते नेहाशी, वाटलं तर आम्ही दोघी बोलू नेहासोबत. हां, पण आपल्याला तारीख लवकरात लवकर काढली पाहिजे, कारण फार वेळ नाही आहे आपल्याकडे, कळतंय ना. तू नको काळजी करूस. शिवा, काय रे? आज ना कावळे खूप ओरडताय. मला वाटतं आज ना आपल्याकडे पाहुणे येईल. काय पण बोलतोय ए भाई, आता उंदरांची गाडी काय सारखी बंद पडते यार? रमदार टायमावर पैसा देत नाही भाई, मी तर काय आरामातच करणार आहे. अरे हे काय जोरदार कामं चालली आहे ना पाना गँग. अरे भाऊ, अहो अचानक आलात, काही बोलला नाहीत काय? सहज का? हो सहज आलो, काय प्रॉब्लेम नाहीये. आणि काय मी माझ्या लेकीला भेटायला येऊ शकत नाही का? अरे नाही येऊ शकता ना. एक मिनिट या या, इथे बसा. इकडे थांबा, ऐका ना, इकडे बसा, सोफ्यावर बसा तुम्ही. हा तिथे बसा. इकडे बसा, सोफ्यावर बसा. भाऊ अहो तुमचंच गॅरेज, तुम्ही कुठेही बसा. या. शाबास. हा. एक मिनिट हा भाऊ. भाऊ मी तुम्हाला चहा सांगतो. थांब. पाणी घ्या आधी, आता चहा सांग. हा चहा सांगतो आणि कमी साखरेचा चहा सांगतो. तुला कसं माहिती? ते शिवाने आपल्याला सगळं सांगितलं ना. म्हणजे ती सतत बोलत असते, भाऊंना हे पाहिजे, भाऊंना ते पाहिजे असतं. एकदम कौतुकच चालू असतं. म्हणजे देसाई फॅमिलीमध्ये कोणाला काय पाहिजे आपल्याला सगळं माहिती. शिवाना तू आणतो का चहा? कमी साखरेचा चहा. बाई मला पण तुला आणतो. हो भाऊ, तुम्ही सहजच आलात ना? खरं म्हणजे मी सहजच आलो, पण आज मला तुला एका गोष्टीची आठवण करून द्यायची होती म्हणून आलो. कोणत्या गोष्टीची आठवण? शिवा, तू देसाई ऑटोमोबाईल्सच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर आहेस याची आठवण करून द्यायची होती. शिवा आशुतोष देसाई ही देसाई इंडस्ट्रीजची आजपासून पार्टनर आहे. देसाई इंडस्ट्रीजमध्ये शिवा आजपासून 10% पार्टनर आहे. आठवतंय ना? हो भाऊ. तेव्हा आपली बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग या आठवड्यात आहे, त्यासाठी मी तुला बोलवायला आलो. मी? हो भाऊ, मी काय करणार त्या मीटिंगला येऊन? नाही पण तसा नियम असतो ना. हो भाऊ बरोबर आहे, पण मला पाना, नटबोल्ट, इंजिन, गाडी ह्या व्यतिरिक्त काय माहित नाही. हो पण माणसं कळतात ना, तेवढं पुरेसं आहे. भाऊ पण तरी हे बघा, तिथे सगळे माझ्याकडे असं बघतील की ही का आली आहे, हिचं काय काम आहे वगैरे. ते किंवा ऐक ना, काय असतं ना, त्या मीटिंग मध्ये देसाई ऑटोमोबाईल्स मध्ये वर्षभर काय काय होणार हे सगळं ठरवलं जातं. काय काय होणार, काय नाही होणार, कसं होणार, आणि यासाठी मला तुझी मतं हवी. अहो पण मी काय माझं मत देणार? जे तुम्ही बोलणार ते बरोबरच आहे ना. हो पण हे तिथे येऊन सांगायला लागणार ना शिवा. भाऊ ऐका ना, हे बघा, हे सगळं नको मला ना, उगाच लोड येतो. अगं काय शिवा, भाऊ एवढे स्वतः आलेत गॅरेज मध्ये तुला बोलवायला, तुला तर जावंच लागेल. काय भावांनो? तुम्ही जरा थांबता का सगळे? तुम्हाला नाही माहिती गोष्टी. ऐका ना भाऊ, नको, मी शिकले पण नाहीये एवढं, मला नाही येते इंग्लिश वगैरे काय बोलता. एक मिनिट शिवा, तुला आठवतंय तू आपल्या सगळ्या घरच्या लोकांना एका बसमध्ये घेऊन प्रवासाला गेली होतीस? हा म्हणजे त्याचं काय? माझ्या आयुष्याचा प्रवास इतका सहज, इतका सुंदर पद्धतीनं तू सांगितलास. अगं शिक्षण म्हणजे डिग्री एवढंच नसतं शिवा. आयुष्याशी लढत झगडत हा सगळा अनुभव तू मिळवलायस, हे सगळं ज्ञान तू मिळवलंयस. आणि माझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर तुझ्यासारखं कोणी नाहीच आहे, तूच आहेस. तेव्हा शिवा तुला विनंती करतो की प्लीज तू. अहो थांबा, असं सगळं नका करू. मी येते, मी येणार.
अरे तू ऐक ना चहा. भाऊ हे घ्या कमी साखरेचा चहा पण तुम्हाला तो गोडच लागेल आता शिवा येते ना भाई